विशेष अधिवेशनाच्या विरोधामध्ये मोर्चे बांधणी सध्या सुरू आहे आणि कुणबी एकीकरण समितीकडून मोर्चाची घोषणा करण्यात आली आहे। आज विधान भवनावर ते मोर्चा काढणार आहेत अशी माहिती कळते। विशेष अधिवेशनाला विरोध म्हणून कुणबी एकीकरण समिती आता आक्रमक झाली आहे आणि मोर्चाची घोषणा या समितीकडून करण्यात आली आहे आणि विधान भवनावर थेट आज कुणबी एकीकरण समितीकडून मोर्चा काढला जाणार आहे। मराठा आरक्षण जे सरकार द्यायचं म्हणतंय त्याला विरोध करण्यासाठी म्हणून हा मोर्चा असेल। विशेष अधिवेशन आजपासून सुरू होते मराठा आरक्षण देण्यासाठीचं त्याच्या अधिसूचनेसंदर्भात चर्चेसाठीचं आणि त्यालाच विरोध म्हणून कुणबी एकीकरण समिती आता आक्रमक झाली आहे आणि त्यांनी थेट मोर्चाची घोषणा केलेली आहे आणि विधान भवनावरच ज्या ठिकाणी हे विशेष अधिवेशन पार पडेल तिथेच हा मोर्चा नेला जाणार आहे। प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याशी या सगळ्या संदर्भात आपण बोलूयात। ओम, काय नेमकं म्हणणं आहे कुणबी एकीकरण समितीचं? प्रीती, मराठा आरक्षणासाठी एका बाजूला विशेष अधिवेशन अनेक वर्षांच्या या सगळ्या संघर्षानंतर बोलवलं जाते। विशेष आरक्षणाचा कायदा पारित केला जाऊ शकतो या सगळ्या संदर्भात। या विरोधामध्ये कुणबी एकीकरण समिती आणि ओबीसी समाजातल्या इतर संघटना मिळून आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत। या सगळ्या विरोधामध्ये ओबीसी मधून जे आरक्षण संभाव्य दिले जाऊ शकतं अशी जी शंका आणि असा जो आरोप ओबीसींकडनं सातत्याने केला जातोय, या विरोधामध्ये ओबीसी संघटना 10 वाजता दे धक्का मोर्चा विधान भवनावर काढणार आहेत। अशा प्रकारचं परिपत्रक त्यांच्या वतीने काढण्यात आलंय, त्याचं बॅनर त्यांच्या वतीने छापण्यात आलेत। एका बाजूला मराठा समाज सातत्याने आग्रहीपणे ही भूमिका घेतोय की मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं। त्याला कुठेतरी आता मूर्तरूप येतंय असं सरकारच्या एकंदर हालचालींवरून दिसत असताना दुसऱ्या बाजूला हा मोर्चा काढण्यात येतोय। त्यामुळे आता ओबीसींचा जर मोर्चा निघाला तर त्याला विरोध म्हणून काही पावलं सरकार उचलतंय का आणि त्या विरोधामध्ये मराठा समाजाची काही भूमिका आहे का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। कदाचित हा जर मोर्चा शांततेमध्ये आला तर त्याचा काही फारसा विशेष परिणाम होणार नाही। मात्र या मोर्चाचं जर स्वरूप काही वेगळं असेल तर निश्चित स्वरूपात कायदा सुव्यवस्थेबाबत सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित राहू शकतं, कारण विशेष अधिवेशन आहे आणि राज्यपालांचं अभिभाषण असलेल्या सगळ्या गोष्टीमुळे या भागामध्ये सुरक्षा ही अत्यंत तगडी तैनात करण्यात आली आहे। त्यामुळे या आंदोलनाचा, या सगळ्या मोर्चाचा, दे धक्का मोर्चाचा परिणाम विधान भवनाच्या कामकाजावर आणि एकंदर वातावरणावर होऊ नये याची काळजी घेणं सुद्धा पोलिसांवर असणार आहे। नक्कीच ओम, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।